या देशातून आणि या त्यांच्या नकाशावरूनच संपुष्टात आणलं पाहिजे अशी ही मागणी सर्व पक्षीयांनी केलेली आहे। भावांनो, आपण जेव्हा या गावामध्ये राहतो तेव्हा या गावाचं, या देशाचं, या राज्याचं आपण काहीतरी देणं लागत असतो आणि हे देणं लागत असताना आपल्या जवळ काय चालतं, खरं तर 140 कोटींचा आदेश, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने नांदतात, अहिंसा परमधर्म असं मानणारे आपण माणसं आहोत। आणि तुम्ही जर येऊन आमच्या पाठीत वार करणार असेल तर आता मात्र सहन करू नये। पाकिस्तान हा संपलेला देश आहे, खायची मौताड आहे। रोज आपण पाहतो पाकिस्तानमध्ये छोटे मोठे बॉम्बस्फोट होतात, त्यांना चांगलं कधी काही दिसणार नाही कारण त्यांची संस्कृती चांगली नाही। म्हणून हा देशच एकदाचा हा पाकिस्तानी नाव सुद्धा नकाशावर दिसता कामा नये ही मागणी खरं तर आपण सर्वजण करीत आहोत। या निमित्तानं अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे, व्हॉट्सअपवर येणारे मेसेज असतील, आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत जबाबदारीने त्याची शहानिशा केली पाहिजे। 140 कोटी लोक या देशात राहतात आणि या मित्राने सांगितल्याप्रमाणे त्या लोकांचा उद्देशच असा आहे की कुठेतरी दंगली भडकल्या पाहिजे, कुठेतरी जाळपोळ झाली पाहिजे। जाळपोळीमध्ये कोणाचं नुकसान होतं, दंगलीमध्ये कोणाचं नुकसान होतं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे। आपल्या सीमेवर जे जवान लढतात ते उणे 4 डिग्री सेल्सिअस ज्या तापमानामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीत आपल्या देशाची रक्षा करीत असतात। अरे तर सुद्धा आपण बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षांपासून हा पाकिस्तान या ना त्या मार्गाने कुठं ना कुठं कुरबुरी करत असतो। खरं तर आपला देश आज एक महासत्ता बनू पाहत आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जात आहे। सर्वजण आपण बघतो का देशाचं नाव एका वेगळ्या उंचीवर जात असताना मग या देशाला कुठं बदनाम करायचं तर अशा पद्धतीनं कुरघोड्या करून, परंतु हा 140 कोटीचा देश, सुंदरतेनं बहुविविधतेनं नटलेला देश कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आणि या पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही। भारतात राहून, राजूरमध्ये राहून, नाशिकमध्ये राहून, महाराष्ट्रात राहून जर कोणी मुस्लिम म्हणत असेल की जर मी पाकिस्तानचं लांबून चालन करीत असेल तर ते मात्र खपून घेतलं जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही। आपण म्हणतो भारत माता की जय, भारत माता म्हणतो, आपण आपल्याच घरात राहू, आपल्याच आईच्या बरोबर राहून जर वार करणार असू तर हा धर्म कोण सांगतं। म्हणून गुन्ह्या गोविंदानं नांदणारी ही सर्व जातीय लोक असतात। कृपया विनंती करून सांगतो की आपण जे व्हॉट्सअप मेसेज येतील काय पाठवू नका, कुठं फॉरवर्ड करू नका, त्यातून वाईटच घडत असतं। त्यांचा बंदोबस्त होणार आहे। मला वाटतं यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीनं अजित डोवाल सारखा एक माणूस आहे, जो माणूस पाकिस्तानमध्ये जाऊन राहिलेला आहे, जो माणूस चीनमध्ये जाऊन राहिलेला आहे, तिथल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये घुसून राहिलेला आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे आणि याचा हिट का जवाब पत्थर से देंगे, करारा जवाब मिलेगा हे मात्र प्रत्येकाच्या मनात आहे। आणि म्हणून आपल्या सुद्धा भावना अशाच आहेत, मोदी सरकारने आता कोणाचाही विचार न करता या पाकिस्तानला सरसकट मुळासकट उपटूनच टाकलं पाहिजे अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। सर्व तरुण सहकारी, सर्व मान्यवर मंडळी, एलमामे सर असतील, उदय शेठ असतील, तात्या असतील, सर असतील, काळे पाटील असतील, सर्व तरुण कार्यकर्ते असतील, खिलारी सर असतील, सर्व आमचे जैन बांधव असतील, हे या ठिकाणी सहभागी झालेत। मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर माननीय खिलारी सर आपलं मनोगत व्यक्त करतात। धन्यवाद। पहलगामच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व समाजातील सर्व स्तरातून सगळ्यांना वेदनादायक असणारी, हृदयाला हेलावून सोडणारी घटना आहे। आपल्या देशाची संस्कृती फार महान। वैदिक धर्मानुसार आपण धर्माची व्याख्या फक्त काय करतो, जो सदाचारी आहे, सदाचरणाने जगतो तो खरा आमचा धर्म। मग त्याच्यामध्ये कुठला जात, पंथ, वर्ण हा फरक नाही आणि त्याचं हे प्रतीक आहे। आणि म्हणून जो वाईट वागतो त्याला असुर म्हणतो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आणि मग असं असताना या ठिकाणी धर्मामध्ये असणारी जी भांडणं आहे, कलह आहे, मी त्याच्यापेक्षा मोठा, तो माझ्यापेक्षा मोठा, माझ्या धर्माचा प्रसार झाला पाहिजे आणि
एकच धर्म या जगामध्ये माझाच राहिला पाहिजे, आमचाच राहिला पाहिजे, ही जी भावना आहे, या भावनेतून, या उद्वेगातून या अशा घटना घडत असतात. आज आपण ज्या धर्मामध्ये जन्म घेत आहोत, जगत आहोत, आमच्या जे मुस्लिम बांधव आहेत हे काही बाहेरून आलेले नाही आहेत. त्यांचा DNA शोधला तर ते आपल्यातलेच आहे. फक्त धर्मांतरण झालं, बदललाय, पण मला माहिती आहे, 100% खात्री आहे, त्यांचं याच देशावर प्रेम आहे. ते बदलू शकत नाही, कुणीही बदलू शकत नाही. पण अतिक्रमण जोरात आहे. अकोले तालुक्याच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर हा तर इश्यू आहेच, पण ख्रिश्चन धर्मियांचं मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण चालू आहे. हळूहळू भाऊ हे इतकं वाढत जाणार आहे. सुप्तावस्थेमध्ये ST किंवा कुठल्याही SC ST कायद्या कॅटेगरीमध्ये फॅसिलिटीज घ्यायच्या, नाव हे लावायचं आणि पाठीमागं नाव दुसरीच आहे. या लोकांनी संपुष्टात कॅन्डल मार्च निघाला, किती लोक आहेत. आपण दुसऱ्या धर्मामध्ये बघा, अशी घटना घडली असती, जागा झाली असती. आपण खूप झोपलेलो आहे. हजारो वर्षांच्या गुलामगिरीची आपल्याला लागलेली ही सवय आहे, सुप्त आहे. आजगरासारखं आपण सुस्त होतो. अंगावरून कोणी येतं बिन जातं बिन काय करू नाही जातं आपल्याला गम्य नाही, पस्तावा नाही. आपल्यातच पायओढा होईतच आपलं चाललंय. आणि म्हणून अजूनही जर जाग येत नसेल तर आपल्या इतके नालायक आपण नसेल. खवळून जोपर्यंत आपलं पित्त उठत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. आणि आपण ढकलून देतो. आपण सगळेजण म्हणतो मोदी साहेब करतील, अमके करतील, आणि आपण काय करायचे? ते करणारच आहे. संतोष भाऊंनी सांगितलं, इट का जबाब पत्थरशे नाही. भाऊ तो लय वेगळ्या प्रकारचा जबाब असतो त्यांचा. 4-1 दिवसामध्ये आपल्याला ते सगळे कळतील त्यांचे नाव. ते बोलतात कमी, काम जास्त करतात. ते तर करतीलच, पण आपणही सुद्धा जागरूक झालं पाहिजे. आपल्या परिसरामध्ये काय झालंय, काय चाललंय याची आपण जाणीव घेतली पाहिजे. याच्यामुळं बाजारपेठेवर सुद्धा परिणाम होतोय. आज गणेशोत्सव बंद पडलेत, बऱ्याच ठिकाणचे सप्ते बंद पडलीत. परिणाम काय कशावर होतो? व्यापारावर होत नाही का या गोष्टी? समाज खालवत चाललाय. आणि म्हणून आपली संस्कृती टिकला पाहिजे, आपला धर्म टिकला पाहिजे. सहिष्णू असणारा आपला धर्म आहे. आपण कोणाला त्रास देत नाही, पण आपल्याला कोणी त्रास दिल्यानंतर आपण त्याला सोडत नाही. हे आपली पहिल्यापासूनची युद्ध नीती आहे. शरण आल्याला आपण मरण देत नाही. युद्ध करताना आपण सुरुवात करत नाही, पलीकडनं वार झाल्याशिवाय आपण प्रतिवार करत नाही. म्हणून आपण लवचिक आहेत असंही नाहीये, लेचेपेचे आहेत असंही नाहीये. समाज खवळल्यानंतर काय असतो याचं आपण पानिपतच्या युद्धामध्ये उदाहरण दिलंय. छत्रपतींचं आपल्याला आदर्श आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा आपण सगळेजण जागे होऊयात, या घटनेचा निषेध तर करूयात. परत अशी घटना घडणार नाही यासाठी सतर्क राहूयात. या ठिकाणी मी याच्यामध्ये घटनेमध्ये जे 28 लोकांचा बळी गेलेला आहे त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.